ही बटाट्याची भाजी पुरीबरोबर ना खूपच अप्रतिम लागते। त्यासाठी इथे मी 5 ते 6 बटाटे अर्धे काप करून उकडून घेतले आहेत, त्याचे साली काढून घेतले आहेत। त्यातील 2 बटाट्याच्या फोडी साईडला ठेवायचे आहेत आणि बाकीचे सर्व हातानेच तोडून घ्यायचे आहेत। जे 2 बटाटे फोडी साईडला ठेवले ते एकदम स्मॅश करायचे आहेत आणि या बटाट्यामध्येच मिक्स करायचे आहेत। त्याचबरोबर हिरवे मटार घेतले आहेत, एक मोठा कांदा, एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे, आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट 1 चमचा आणि कढीपत्ता आहे। मसाल्यांमध्ये 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचे मीठ, त्याचबरोबर पाव चमचा आमचूर पावडर किंवा चाट मसाला घ्यायचा आहे। त्यामुळे भाजीची टेस्ट खूप छान लागते। कढईमध्ये 5 ते 6 चमचे तेल घालायचं आहे। आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, जिरे, मोहरी, कांदा, टोमॅटो सर्व काही घालायचं आहे, भाजून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो भाजल्यानंतर यामध्ये घेतलेले मसाले घालायचे आहेत। मसाले जळू नयेत यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर यामध्ये हिरवे मटार घालायचे आहेत आणि बटाटा घालून हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी घालायचं आहे। गरम पाणी घातल्यामुळे भाजीची चव खूप छान लागते। गॅस मंद आचेवरती चालू करायचा आहे। प्लेट झाकून 5 मिनिटासाठी सर्व एकजीव होऊ द्यायचं आहे। 5 मिनिट झाल्यानंतर इतकी मस्त अशी भन्नाट भाजी तयार होते ना। ही पुरीबरोबर तुम्ही भाजी एकदा बनवून खाल्लात ना तर तुमची नेहमी फेवरेट बनून जाईल, इतकी छान होते। तर नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील खूप आवडेल।